नरकासुराच्या कारागृहातून 16 सहस्त्र स्त्रियांना भगवंतांनी मुक्त केलेलं आहे, त्यांच्याशी विवाह केलेला आहे, त्यांना पत्नीपदाचा दर्जा दिलेला आहे आणि आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये ताठ मानेनं जगण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. केवढं मोठं कार्य भगवंतांचं हे आहे. आपले ऋषीमुनी जे श्रेष्ठ दर्जाचे संशोधक आणि वैज्ञानिक होते आणि त्यांचं खगोलभौतिकीय शास्त्र, गणित आणि विज्ञान याच्यावर एवढं प्रभुत्व होतं की त्यांनी रचलेल्या शास्त्रानुसार आपलं आयुष्य चाललेलं आहे. सर्व सण समारंभांची रचना निव्वळ आनंदोत्सवासाठी नसून त्याला एक धार्मिक आणि आध्यात्मिक किनारही आहे, पर्यावरणाचं भान आहे, समाज एका विशिष्ट चांगल्या दिशेनं, योग्य दिशेनं नेण्याची एक धडपडही आहे. या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं अभ्यासल्या तर त्याच्यामागची गंमत आणि विज्ञान हे लक्षात येईल. यावर्षीच्या दीपोत्सवातला आणखीन एक महत्त्वाचा दिवस आजचा नरक चतुर्दशीचा आहे. या सर्व गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहूया, विलक्षण असा अभ्यास करूया आणि समजून घेऊया, म्हणजे आपला आनंद द्विगुणित होईल. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा.